चांगलं चपाटा पण काय म्हण तुमचं मग असं आहे का? बरोबर ना. साईडलाच तुला शेत काढ दे पहिले. कितलं पाकशे मला. हे बघा हे जामनाचं झाड लावलंय. जामून बिमून येता का नाही? जामन ना नाही रे सावली ना झाड. असं आहे का? यात्रा केली आहे सायकलवर, त्या यात्रेची चर्चा होणार आहे आणि आपले चर्चिस्ट आहेत आप्पा, उमेश भाऊ आणि बुरा भाऊ. तर हे आपल्या यात्रेबद्दल चर्चा करणार आहेत. जय जय श्री महाकाल मंडळी, जय महाराष्ट्र, जय कानादेश. तर मंडळी आपण जस्ट आता आपलं नवीन यूट्यूब चॅनल ओपन केलंय आणि त्यात तुम्ही आता आपला पहिला ब्लॉग पाहताय. तर नक्की शेवटपर्यंत वॉचिंग करा आणि असं सपोर्ट करा कुणाल पाटील सनातनीला. तर मंडळी सगळ्यात पहिलं तर तुम्ही आमचं घर पाहून घ्या. खूप जण कमेंटमध्ये विचारत होतो कुणाल भाऊ तुमचं घर दाखवा, तर चला तुम्हाला दाखवतो आपलं घर. तर हे बघा हा आमचा जो आहे हा आमचा किचन रूम, हा आमचा हॉल झाला, हा आमचा बेडरूम झाला, नाही सॉरी हा हॉल रूम झाला आणि हे जे दिसतंय ना हा स्टोर रूम समजून घ्या तुम्ही. आता बाकी असा प्रकारे 4 दिवारीमध्ये आपला रूम आहे. एक नंबर. आम्हाला तर एकदम काही वाटत नाही भाऊ, सवय झाली आता इकडे राहायची तर काही वाटत नाही. आणि विषय महाराज इकडे विराजमान आहेत बघा. आता हे आपले महाराज इकडे विराजमान आहेत, त्यांच्यावरती मंगल महाराज आणि आपले पंढरपूरचे विठुराया. अशा प्रकारे आमचं घर आहे. तर हे झालं आहे. आता आपल्याला लवकरात लवकर शेतात जायचं आहे. आई गेली शेतात, काहीतरी शेतात ते गवत उगले ते काढायचं आहे. चला आपण आपली शिवशक्ती घेऊया आणि मग निघूया लवकरात लवकर. तर जेवण वगैरे तर झालं आहे. आता वाजता आहे किती, 10:30 वाजता आहे. तर शक्यतोवर आपण तिकडनं 2 ते 2:30 वाजेपर्यंत रिटर्न होऊ. तर चला लवकरात लवकर जाऊ आपण शेतात. महाकाल हे आमचं आजी त्यांचं घर झालं आणि आपलं घर झालं. आणि ही काय अशी प्रकारे आपली गली आहे. आमच्या आजी इकडे काम करत आहे, जे की बाजूच्या शेजारी आजी आहेत त्यांना साठा लावून दिला आहे. बघा इकडे आता गली पूर्ण सुमसाम झाली कारण की सगळे लोक शेतात गेले आहेत. त्यामुळे आपण पण बघा आपली शिवशक्ती रेडी आहे, तिला घेऊया आणि लवकरात लवकर शेतात निघूया. हवा चेक करावी लागेल यार, तिची वालपिन थोडी लूज असं वाटतं. चला पुढची तर बरोबर आहे, मागची पण बरोबर आहे, काही विषय नाही. चला काढूया आपली शिवशक्ती. तर आता गावाच्या बाहेर निघलोय. हा शॉर्टकट रस्ता आमच्या गावाचा. रोड क्रॉस करावा लागेल आपल्याला. हळूहळू पाऊस चालू होऊन गेलाय मंडळी. माझ्याकडनं आता छत्री आणली गेली ना, रेनकोट आहे आपल्याकडे, तो पण घरीच राहिला. बघू आता काय होतं. बाकी महाकालची कृपा, जर पाऊस बंद झाला तर बरं आहे. येतोय बारीक बारीक, चालू होऊन जाईल बरं आहे, त्यामुळे लवकर निघावं लागेल. तर मंडळी शेतात पोचलो आणि रस्त्यावरच पाऊस चालू झाला. तुम्हाला तर सांगितलं की रेनकोट आणि छत्री वगैरे काही आणलं नाही आहे. तर बरं झालं इकडे पोचलो. गरम पण एवढं होतं आहे आणि बारीक बारीक पाऊस पण येतो आहे, तर तुम्हाला दिसून येत असेल चेहऱ्यावरनं. आणि इकडं आलो तरी बघा इकडं मुलं राहता, तर बघा त्यांच्याकडनं म्हटलं पाणी द्या रे भाऊ. म्हटलं पाणी दिलं, बघा ते पावसामुळे बघा कसं बसले तिकडं. का गए खेत में गए क्या सब, खेत में गए, ठीक आहे. तर बघा हे काही इकडनं आता कमीत कमी 2 ते 3 वावर वंडालून सण आपल्याला तिकडे जायचं आहे. तर कमीत कमी 500 मीटरचं अंतर इकडनं पुढे जायचं आहे आपल्याला शेतात. थोडं इकडं थांबून घेऊ म्हटलं, पाऊस थोडा बारीक झाला नाही तर ओलं होऊन जाऊ म्हटलं. आपण तिकडे शेतात जाण्याच्या आधी ओलं होऊन जाऊ, तर ते काही कामाचं नाही. तर आता इकडं थांबू थोडं, मग निघूया. इथनं पुढं तर आपली सायकल काही जाणार नाही, त्यामुळे आपला शिवशक्तीला इकडंच आपण पार्क करून दिलं आहे. आणि आता आपण इकडनं पायी जाऊया पुढं. 500 मीटरचं अंतर आहे, काय नाही. आणि सगळा गार आहे ना, त्यामुळे आपले सायकलचे टायर ना पासून जावे. पहिले तिचा जीवात जीव नाही आहे, रिपेअर केली ती कशी तरी. चला आता जाऊया आपण. इकडे काहीच समजत नाही बघा, कोणाचा बाण कोणता आहे कोणाचं काय. इकडनं पण याने खुरपून टाकलंय सगळं.
इकडनं पण हा घुसून आलाय. फक्त एवढीच पावटी राहिली. पहिले रस्ताचा मोठा होता पण आता एवढंच राहिले. तरी बाण कोरपणी संघटना तर चालतेच भाऊ, तुम्हाला तर सगळं माहितीच आहे. शेताचे कामं लागले म्हणजे खुरपायचं चालू होऊन जातो लोकांचं, इकडनं तिकडनं. मक्काच मक्का आहे भाऊ, इकडं पण आणि तिकडं पण. नडी हे बघा, इकडनं सगळं चकपाक दिसतंय वावर. आणि हे जे शेत पाहताय तुम्ही, हे आमच्या आजीन त्यांचं शेत आहे. तरी बघा, त्यांना विचारू आपण, एवढं पाकच काय शेत तुमचं? कस काय केलंय? खेळलंय का काय केलंय? काय करेल? खेळेल का काय करेल? खेळेल नाही, काहीच नाही अजून. असं आहे का? नुसतं निंदून राहिलो. हा, निंदून चालू आहे नुसतं निंदाचं काम चालू. आता किती झालं तुमचं निंद? किती गेलं? आमचं ते 10 वखरे लावलेत मी. हा, नंतर राहिलं इकडे. हा, चांगलं चपाटा पण काम आहे तुमचं. मग असं आहे का? बरोबर ना? जाऊ दे वही घ्या ते. ले खुरपेले चालते 2-4 वखर लाव, मग बट जाऊ को देव बोलता गरम करा. हा, तर मंडळी हे बघा आमच्या आजीन ते. तुमचं नाव सांगून द्या. सौ शोभाबाई देवीदास पाटील यांचं नाव आहे. पहिला दिवस आलोय बघा, किती घाम येतोय. घाम बिमी राहा का नाही? घाम पुसरे मग नको, राहू दे. तर आता यांची कामगिरी चालू आहे, तीच पाहायला आलो होतो. म्हटलं चला आपण पण थोडंफार काम करूया. अरे राहू दे, चला आता आपण जेव्हा तिकडे आपलं शेत आहे इकडनं साईडलाच. पहिले पाक्षे मला हे बघा, हे जामनाचं झाड लावलंय. जामून बिमून येता का नाही? जामून नाही, सावलीनं झाड. असं आहे का? तर हे बघा मंडळी, आपल्याला काय सापडलंय. हा, $1 $1. तुम्ही समजा तशाने असं काय आहे, तर याला म्हणता वाण्या म्हणता आमच्याकडे. याला हात लावताच हा असा गोळा होऊन जातो. पण बघायला गेलं तर बघा तो आता जाऊ त्याला खाली सोडून आपण काय त्याच्या जीवाचे हाल नाही करू. आता त्याचा मोकळा होईल तो. इकडं होता एक यार बा, हा इकडे पण तसंच झालाय. जाऊ द्या, त्याचा वेट करू तर आपलं काम राहून जाईल इकडे. आता हे बघा, हे आमचं शेत आहे इकडं. ते जास्तच तण झालं आहे तिकडं आता, त्यामुळे त्याला आता निंदणी काम चालू आहे तिकडं. तर मंडळी विश्वास आहे की इतक्या दिवसानंतर शेतात आलो आहे तर हाल बेहाल होऊन गेले घामामुळे. काय विषय नाही, आपण बी काय कच्च्या खिलाडी नाही तो. विजी सगळं विजी. तर मंडळी आता निघालो आहे घराकडे. पावसाचं वातावरण होत होतं, म्हटलं चला लवकर निघूया. आणि झालं आपलं काम तर सगळं झालं आहे. आई येते मागे आता, आणि आपण शिवशक्तीवर होतो. म्हटलं चला आपण लवकर निघूया आता. आईला म्हटलं थांब, म्हटलं थोडं पाणी पाऊस बंद झाला का ये म्हटलं. पण काही चालू झाला नाही अजून, काही येणार नाही असं वाटतंय. बाकी 5-5 मिनिटात चेंज होता तो वातावरण, तुम्हाला तर माहिती. चला आता जाऊया घरी. मस्त काय वातावरण आहे, 1 नंबर वातावरण. तर मंडळी आता जस्ट घरी पोहोचलो. बरं झालं मी आल्यानंतर बघा आता पाऊस चालू झाला. तेवढं बरं झालं की आपण आपल्या शिवशक्तीला, तिने आपल्याला लवकर घरी पोहोचवलं. शिवशक्तीने अटकत असेल पण तरी काय नाही, 1 नंबर चालते. आणि तुम्ही म्हणत असाल की कुणाल भाऊ तुझं ते घर दाखवलं आणि हे घर कुणाचं आहे. तर मंडळी हे घर आहे जे की आमचे शेजारी होते. तर ते वसई पुण्याला राहतात, वसईला राहतात मुंबईला. तर त्यांची हा जो पहिला रूम आहे बघा, ह्या रूमची चॉबी आमच्याकडे असते. ह्या रूमची जी चॉबी आहे ही त्यांच्याकडे आहे. तर मंडळी आज काय पाऊस थांबायचं नावच घेत नाही असं वाटतंय. तर बघा अजून पण पाऊस चालू आहे. बघा हे शिंतोडे बघा तुम्ही, पाऊस चालू आहे अजून पण. आणि आमच्या गलीमध्ये बहुत डाब तर भरलीच जाते बघा सगळी. तेव्हा पाणी आला दुपारी आणि सगळे डाब भरले. आता काय असं वातावरण झालं आहे. मला तर नाही वाटत की बंद होईल. आता संध्याकाळ झाली, रात्री पण असंच चालेल असं वाटतंय. चला बघू आता काय नाही. बाहेर जायचं म्हटलं तर बाहेरही जाता येत नाही असा विषय. मी म्हटलो की बाहेर जाता येत नाही, पण बघा आपण तर काही बाहेर गेलो नाही. 2 जण येऊन गेले. आमचे चेतन भाऊ निसर्ग डायरेक्ट आमच्या दारात. आणि भाऊ आपलं नाव सांगून द्या. बुरा भाऊ नितीन महाजन आमचे बुरा भाऊ आहे. ते म्हणे तुमच्या गलीमध्ये खूप डाब भरली. डाबचं काय म्हणता तुम्ही आमच्या गलीमध्ये? निसर्ग आलाय आपल्या गलीत. निसर्ग आलाय भाऊ, निसर्ग आलाय थेट अमेरिकावर आलाय.
इकडं आलाय बघा, इकडे उतरलाय थोडा डाब्यावर. तर मंडळी जय श्री महाकाल सगळ्यांना. तर आता आपली चर्चा होणार आहे फक्त आपल्या यात्रेवर, ती पण आपल्या 12 ज्योतिर्लिंग 4 धामची, जी आपण 11 ज्योतिर्लिंग 4 धामची यात्रा केली आहे सायकलवर, त्या यात्रेची चर्चा होणार आहे. आणि आपले चर्चिस्ट आहेत आप्पा, उमेश भाऊ आणि बुरा भाऊ, तर हे आपल्या यात्रेबद्दल चर्चा करणार आहेत. तर चला थोडीफार कॉमेडी पण होईल तुमची, बघू आपण काय चर्चा होत. चला मग 4 धाम यात्रा करू. हा, काय मग कुठे कुठे फिरले? मी इकडनं पहिले गेला त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, मग तिकडनं डायरेक्ट कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, UP, बिहार, उत्तराखंड. नाही गेलो उत्तराखंडला, तेव्हा केदारनाथ बंद होतं ना. बघू म्हणता आता जायचं आहे केदारनाथसाठी. आता चांगलं ठिकाण कोणतं वाटलं तुम्हाला? चांगलं ठिकाण तर तिरुपती बालाजी एक नंबर आहे. तिरुपतीला तर डायरेक्ट विषय असा आहे, गाडीवर जाणं पडत, वरती डायरेक्ट आहे ना, पुरा पाड. गाडी एक नंबर आहे. गोविंदा डायरेक्ट गाडीमध्ये चालत डायरेक्ट. तरी जर कोणा पोऱ्या जरा तेवढी घ्या ना, जर समजते पोऱ्यांना गोविंदा पोऱ्या दोन चापरावी तुले बडा गोविंदा म्हणतात. हा खरं आहे मंडळी, सगळं गोविंदा. त्यामुळे गोविंदा नाव ना पोऱ्या कधी जाऊन आजपर्यंत तरी गोविंदा हिरो बिड्याला असा विषय. गोविंदा आणि आज काही दुसरं आता मग बाकी काही विशेष ज्योतिर्लिंग कोणतं वाटलं तुम्हाला? एकदम ज्योतिर्लिंग विशेष म्हणजे काशी विश्वनाथ, ते मंदिर 2 सवा तोडलं त्यांनी आणि 2 सवा ते मंदिरची स्थापना केली. एक नंबर मंदिर आहे काशी विश्वनाथ. म्हणजे आता जे पुनर्रूप तयार केलं त्याने ते चांगलं आहे, म्हणजे पहिल्यापेक्षा चांगलं आहे का पहिलं बेटर होतं? तसंच मंदिर आहे. आता या टायमाला जे मंदिर आहे ते मंदिरला काय सोन्याची का चांदीची परत चढवली त्यांनी वरती, वरून मंदिरला सगळं तांब्याचं मंदिर आहे तसं वाटतंय मला. तुझा तो कोणता घाट आहे तो? मणिकर्णी का काय? मणिकर्णी. त्याविषयी काय सांगू शकतो? रात दिवस डायरेक्ट तिकडं लाश येत राहत. खतरनाक टाईप मंदिर कोणतं वाटलं तुम्हाला? खतरनाक टाईप मंदिर तर साऊथचं मंदिर रामेश्वरम. डायरेक्ट माणूस रस्ता विसरून जातो म्हटलं तिकडे जायचं. जातात डायरेक्ट रस्ता इकडनं गेलं तिकडे काय आहे ते काही समजेल. पूर्ण दगडी मंदिर डायरेक्ट. आपल्याला तर सगळ्यात दूरचं नागेश्वर पड्या. नागेश्वर तू जायचंय इकडनं गुजरातला नागेश्वर, डायरेक्ट इकडनं अहमदाबाद कडनं जावं लागेल. राजकोट, अहमदाबाद, गिरनार पर्वती भारी तिकडे. हा नागेश्वर तर 8 गिरपो आपला शिरपूर जोडे. नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आहे. काय बोलला? ज्योतिर्लिंग बोलला का आपल्याला? नागेश्वर बोलला तो. नागेश्वर तू नागेश्वर ज्योतिर्लिंग बोलला असता आमच्या कुणाला तर त्यांनी तुला स्पष्टपणे सांगितलं असतं. तुला एवढं फिरीस कुठे वाटणं की प्रेमळ लोक कुठे आहेत बुवा? तुला कोणती भाषा अवघड वाटणी? भाषा तर एक नंबर म्हणजे साऊथ शिकी घ्या तर एक नंबर काम आहे. एक नंबर व्यवस्था खावा पिवानी सपोर्ट सिस्टम एकदम भारी. जेवण खावं डायरेक्ट भातच. 50 रुपयाने एवढी खिचडी भेटत दिनभर. काय आता तर भाषी बी चालले डायरेक्ट काही बी डायरेक्ट दुकानावर बी घ्या, हॉटेलवर बी घ्या, परोठा भेटतच त्या खावाना. विशाल भाऊ आले आमचे. चला या विशाल भाऊ शर्ट मी करून जातो यात्रेबद्दल. विशाल भाऊ म्हणत होता खाली कॉल करा मला तू प्रश्न विचारणार. अरे रात्री झोप लागली, झोपेत तो विसरला. रात्री आमच्या गावाला कडाक्याचा पाऊस पडलाय. अजून ती न्यूज आली नसेल, अंबानी न्यूजला आली ती न्यूज, बाय चान्स त्याच्याकडनं दिली गेली नसेल, पण ती न्यूज ऐकून चल विशाल भाऊ डायरेक्ट आज दिवसभर झोपून राहिला. त्याला कसं उठवलं, लाईट बॉय साबण लावला लाईट सारखा बघतोय. विशाल म्हणत होता की आपल्याला पण एक सायकल घ्यायची. कोणती सायकल? लहान मुलांची असतील सायकल. फक्त कुठलं पर्यंत? आपलं स्वर्णेश्वर महादेव मंदिर आहे ना अंबरनेरचं, तिथपर्यंत जायचंय. चांगलं जल्दी कवय जाणार आहे मग? कवय जाणे वर्णेश्वर महादेव मंदिरावर कवय कालदीवरून भजन चालू झालं आपल्या गावात. ठीक आहे. आपल्या गावातील एक तुम्हाला सांगतो मी प्रसन्न होण्याचे ठिकाण देवस्थान फिरा. पाप पुण्य काय आहे ते आपलं 1000 काही गरमा काय बसतोस तुम्ही? बरोबर समजे मी करून देऊन जावाय ना. कोणी यावे तू? अरे काय म्हणतात आपलं
मंगळग्रह म्हणजे बघा बघा इकडे 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 आहे, इकडे. इसको बोलते हैं, इसको बोलते हैं. इकडे आहे, इकडे. अरे, 2 मिनिटं आहे ना. आता आहे. मंडळी भाऊ मंगळग्रह मंदिर आमच्या इथनं बघते किती किलोमीटर आहे? 9-10 किलोमीटर. 10 किलोमीटर. भाऊ रोज कॉलेजमध्ये तिकडनं जातो. पण इतक्या वर्षापासून तो आज किती वर्ष झाले त्याला? 16-17 वर्ष झाले. हा, 17-18 वर्ष झाले आणि आता तो मंदिर मध्ये जातोय म्हणजे भाऊ किती पुण्यात्री आहे. वा, लई मोठा भक्त आहे, लई मोठा भक्त. यावंच लागतं. स्नान करते काय क्वालिटी क्वांटिटी भावाच्या दिमागमध्ये पडली. अमेरिका मधले देवांना पुजतोय तो. जगन्नाथपुरी अमेरिका में आपली यात्रा नाही का जगन्नाथपुरी. तुम्हाला ते असं सोनेरी बालवाले दिसले इकडे म्हणजे भाऊचं नाव घेऊन घ्यायचं. आणि आमच्या गावामध्ये त्यांचं कसं होतं, ते बाबा होते ते बाबा इकडे येऊन गेलो होते. त्यांचं ते पासपोर्ट होतं ते पासपोर्ट हरवून गेलं होतं. पैसे संपले. भाऊचं पासपोर्ट इकडे राहिलं. भाऊ पण इकडे राहून गेले. त्यांचे बाबा पासनं त्यांचे पप्पा पासनं भाऊ आता आहे शेती करायला लागले. भाऊची शेती आहे इकडे 15 बिघा शेती आहे, बाग आहे ती. कांदा लावतो भाऊ. भाऊचे घर दाखव. भाऊचं घर बघा, आमच्या घर बघा. आणि भाऊचं घर आताची भाऊचं घर का आता चालूची जस्ट न्यूज. आमच्या गावात भूकंप आल्यामुळे थोडं एक घड कोसळलंय. म्हणजे इथं ज्वालामुखी निघाला होता पहिले थोडासा, दाखवलं थोडस होऊन गेलंय. असं काहीतरी आहे नवीन शिकण्यासाठी काहीतरी शिकण्यासारखं. तर मंडळी ही जे एवढं तुम्ही सगळा व्हिडिओ पाहिला ही सगळं कॉमेडीसाठीच होतं आणि थोडंफार मनोरंजन करण्यासाठी होतं. कारण की आपली आयडीचा वॉच टाइम कम्प्लीट करायचा आहे. लोकांना काहीतरी नवीन दाखवूया. आपण खरं तर काम सनातन जागृतीसाठी करतोय, सनातन धर्मासाठी काम करत राहा. सगळ्यांना हेच म्हणलंय. आमचे भाऊ पण तसेच कार्यरत आहे. पण सनातन जागृतीसाठी आपण सनातनसाठी जेवढं योगदान देता येईल तेवढं योगदान द्या, हेच म्हणणं आहे माझं. आणि जर कोणाला काही विचारायचं असेल तर नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करा. तुमच्यासाठी मी पुन्हा एक ब्लॉग बनवेल आणि त्यात तुमचं कमेंटचं उत्तर देणार. चला, जय खानदेश, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत, हर हर महादेव.